आर्या पारगाव गेम ऑन 7 पाटीने जिंकला। मैदानावरती आपण पाहताय टॉस निर्णय घेतलाय फोल्डिंग करण्याचा अवधूत बॉलिंग ट्रॅकवर। मॅचचा पहिला बॉल वेगवान तेज तर्रार जबरदस्त रंगेली मॅच। कारण या मॅच मध्ये प्रेक्षकांच्या उत्कंठा शिगेला जाणार आहेत। या मॅच मध्ये भरपूर काही घडणार आहे। या मॅच मध्ये एक चॅम्पियन मिळणार आहे जो पूर्ण वर्षभर डंका मिरवणार अभिमानानं की सफाळेचा विराथन नांदगडी पाड्याचा शिवनेरी चषक कुणी जिंकलं त्याची चर्चा पूर्ण वर्षभर रंगेल। चांगला बॉल फटका देखील तितका चांगला सजवला। क्षेत्ररक्षक डीप मध्ये त्या ठिकाणी उपस्थित आहेत। पॉवर प्ले नाही आहे कारण मॅच 3 ओव्हरची आहे। 5 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतात। संघर्षातून अस्तित्व निर्माण झालं की आयुष्य जगण्यात फक्त एक वेगळा रुबाब येतो आणि रुबाब हा विकत घेता येत नाही आणि दाखवता येत नाही, तो व्यक्तिमत्वातनं सिद्ध होतो। कारण माणूस पैशानं नाही मनानं रॉयल पाहिजे आणि विराथन नांदगडी पाडा हे गाव पैशानं किती श्रीमंत आहे आपल्याला माहिती नाही, पण इथे मनानं सगळे रॉयल आहेत। म्हणून तर एक रॉयल कारभार एक रॉयल थाट तुम्हाला पाहायला मिळाला मागचे 7 रात्री विराथन नांदगडी पाड्याच्या या शिवनेरी चषक 2024। थँक्यू सो मच। 7 रात्री तुम्ही जे प्रेम दिलत, अनेक सारा मित्र परिवार या स्पर्धेनं दिला, त्याबद्दल तुम्हा सर्वांचं मनपूर्वक आभार। हृदयाच्या कोपऱ्यात आठवणीत राहणाऱ्या स्पर्धांपैकी एक काय तर त्या स्पर्धेचं नाव शिवनेरी चषक। हाफ ट्रॅकर क्रितेश घरातला बीट केला, बॉल चाललाय मागे, एका बाजूला एक गाव 11 फॉर्मॅट मैदानावरती 7 पाटी आणि 7 पाटी मैदानावरती सांगती है राज तो हमारा हर जगह पर है, पसंद करने वालों के दिल में और ना पसंद करने वालों के दिमाग में। आज डोक्यानं क्रिकेट खेळायचं मैदानावरती 7 पाटीला कारण समोर ऑल इंडियन स्टार्स बॅटिंग करतात सध्या मयूर आणि क्रितेश घरात। धावफलकावर धावा 4। अजूनही 200 प्रेक्षक ऑनलाईन आपल्या सोबत आहेत आणि जर अजून आपण अर्धा तास थोडेसे लेट असतो तर मग सकाळी ट्रेनला जाणारा 1000-1500चा क्राऊड आपल्या सोबत जॉईन झाला असता, मग ते सगळे प्रेक्षक आपले एक्स्ट्रा व्ह्यूअर्स वाढले असते। अजून थोडा वेळानंतर अगदी आपण पाहताय अर्धा तासच अजून बाकी आहे। मॅच 3 ओव्हर आहे, तोपर्यंत फिनिश होईल। प्राइस सिरेमनीला आपल्याला व्ह्यूअर्स वाढतील। धावफलकावरती धावा 5। क्लोज मॅच 7 पाटी देखील सध्या मोमेंट पकडून या मॅच मध्ये अवधूत चांगली बॉलिंग करतोय। अगदी पॉवर प्ले नाहीये मात्र गोलंदाजीची धार ती चांगली आहे। इथे फटका फसला लॉंग ऑनला, क्षेत्ररक्षक टिपलाय झेल, संपलाय खेळ। मयूरनं घेतली आहे कॅच, बाद होत आहेत गोलंदाज क्रितेश घरत, परतावं लागेल परत आणि मॅच मध्ये सध्या दबदबा डंका वाजतोय 7 पाटीच्या नावाचा। म्हणून मी नेहमी म्हणतो परमेश्वर प्रत्येकाला हिरा बनवून जन्माला घालतो, चमकतो तोच जो घणाचे घाव सोसण्याची हिंमत ठेवतो। म्हणून जीवनात एकदा नाही तर 10 वेळा पराभूत व्हा, पण एकदाच असं जिंका की समोरच्यानं तुम्हाला आयुष्यभर लक्षात ठेवलं पाहिजे, कारण तेव्हाच तुमच्याकडनं घडला जातो एक नवा इतिहास। आणि आज इतिहास घडवायचा आहे ऑल इंडियन स्टारच्या विरुद्ध 7 पाटीला। अजूनही 7 पाटीकर जल्लोष थोडा कमी आहे। जर अभिमान असेल ना पहिल्या षटकामध्ये फोडलेल्या घामाचा केलेल्या संघर्षाचा तर एकदा अवधूतसाठी टाळ्या नक्की व्हायला हव्या। 1 ओव्हर 5 धावा आणि 1 विकेट पहिल्या षटकात। ओव्हर नंबर 2 आणि बॅटिंग ट्रॅक वरती दाखल झालाय ज्याची फलंदाजी असते नेहमीच लय भारी, अगदी बॅटिंग ट्रॅक वरती आलाय। धाकटी डहाणूचा टेनिस बॉल क्रिकेट जगतातील एक मोठा सितारा प्रीतम बारी आली रे आली, आता बारीची बारी आली। ओव्हर नंबर 2 गोलंदाजी ट्रॅक वरती वीरेंद्र, आयुष्य छाना थोडं लहान, रडताय का वेडानो लढण्यास शाना, काट्याती फुलांची झुलती कमाना, उचलून घ्या हवं दुनिया दुकाना, जगणं निरर्थक म्हणतो तो इथे बैमाना, सुखासाठी इथेच असावं लागतं इथेच रडावं लागतं, कारण उंच धबधबा बनायला पाण्याला देखील उंचावरून खाली पडावं लागतं। आणि आज शिवनेरी चषकातनं शून्यातनं केलेली सुरुवात आणि आज 16 हा स्पर्धेचा खतरनाक राहिला। शफल झाले, जागा बनवली, बॉल चालला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये, डॉट बॉलची होती त्या ठिकाणी समाप्ती।
धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात आतापर्यंत 5. न्यू बॅट मैदानावरती आलाय तो म्हणजेच आपण पाहता प्रीतम नॉन स्ट्रायकरला उभा आहे. मयूर बॅटिंग करतोय. 5 बॉलचा सामना केला. रन्स केलेत मैदानावरती त्यानं 4. लेस दॅन रन बॉल आहे. 100 पेक्षा स्ट्राईक रेट खाली आहे. अलॉंग दी कार्पेट बॉल झाला डीप मध्ये. प्रीतम बारी दुसरी रन नाही घेणार. का ते 3 ओव्हरची मॅच प्रत्येकाला वाटलं होतं की क्रितेश घरतच्या सोबतीनं कदाचित राकेश पोलार्ड बॅटिंग करण्यासाठी पाहायला मल. मात्र कुठेतरी रणनीती त्याच्यामध्ये केलेला बदलाव आणि मैदानावरती सध्या अडचणीत जी मेहनत आतापर्यंत सातपाटी करतीये ती शेवटच्या टप्प्यापर्यंत टिकून राहिली तर 20 ते 22 धावा स्कोर कार्ड वरती बनतील. बट जर त्या मेहनतीला तडा घालण्याचं काम प्रीतम बारीच्या 2 षटकारांनी केलं एकदा का 27 स्कोर कार्ड वरती लागल्या की मग त्या देखील चांगल्यात. गोलंदाजी करताना सेकंड इनिंग मध्ये आर्या 11 पारगाव या टीम साठी एका बाजूला ऑल इंडियन स्टार दुसऱ्या बाजूला ग्रामीण क्रिकेटचा तडका सातपाटीचा. टप्पा चांगला आहे मात्र फिरलाय बॉल. अंपायरचा इशारा येतो व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन स्कोर कार्ड वरती जोडली जाईल. एक अतिरिक्त धावेनं धावफलक पुढे चाललंय. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते 7 ला 1 गडी बाद. व्हाईट बॉल अतिशय चांगला निर्णय सादिक लाला सरांचा का अंपायरिंग राहिली आहे जेपी पॅनलच्या माध्यमातून. शिवनेरी चषकानं ठेवलेला विश्वास जपताना आपण पाहिलं. मुन्ना पठाण, सादिक लाला, सागर मोरे, देशमुख सर आपल्यासोबत जॉईन झालेत कालच्या रात्रीपासून. अगदी त्या सोबतीनं अनेक दिग्गज लेजेंडरी अंपायर्स हेमंत शेट्टी सर असतील असं पूर्ण जेपी पॅनल आपण पाहिला त्यांचा विशेष आभार. असंच जगा आयुष्याचा चित्रपट इथे पुन्हा वन्स मोर नाही. एकदा का श्वास थांबला 13 दिवसाचं दुःख आणि ज्या दिवशी तुमचा श्वास थांबेल त्यावेळी आपलेच मित्र आणि आपलीच माणसं 4 दिवसाचा खांदा लावून घेऊन जातील स्मशानभूमीपर्यंत आणि थांबतील तोपर्यंतच जोपर्यंत तुमच्या आयुष्याची राख होत नाही. त्यामुळे क्रिकेटचं मैदान आहे स्वतःच्या फोटोवरती हार चढत नाही तोपर्यंत हार मानायची नाही. सातपाटी चांगला बॉल फटका देखील चांगला. मिसफील्ड थोडी झाली आहे. त्याच दरम्यान सिंगलला डबल मध्ये कंप्लीट केला जाईल. धावा मिळतील या ठिकाणी. 2 डायरेक्ट हिट झालं होतं बाउंड्री लाईन वरनं. एक वेगळ्याच मूड मध्ये सातपाटी उलटफेर करायचंय घडवायचंय का इतिहास सातपाटीला झुंज देतोय. आज सातपाटीचा प्रत्येक खेळाडू विजयोत्सव पाहण्यासाठी बट मैदानावरती एक फटका हवाय. एक फटका हवाय. टीम आर्या 11 पारगावला ज्या फटक्यानंतर मॅच मध्ये इंटर होताना आर्या 11 पारगाव म्हणल गेम इज ऑलवेज ऑन. आम्ही देखील मॅच मध्ये जिवंत होत. सध्या तरी दबदबा सातपाटीचा 10 बॉल मध्ये रन्स फक्त 9. प्रीतम बारी टप्पा पडलाय आणि त्याच्या विरुद्ध गोलंदाजी भारी होतीये. कोणता असा बॅटर जो या इनिंग मधला पहिला चौकार लगवेल. कोणता असा फलंदाज जो या इनिंग मधला पहिला षटकार लगवेल. कारण या मैदानावरती सध्या डाव अडचणीमध्ये फसला. बॅटिंग करताना टीम आर्या 11 पारगावचा. दुसऱ्या षटकातील अंतिम बॉल बट अजून एका षटका फसला. मिस टायमिंग बॉल हवेत आणि टिपलाय झेल. संपलाय खेळ. फलंदाज बाद. मैदानाच्या आतमध्ये प्रीतम बारी. 2 षटक संपली आहेत. धावफलकावरती धावा आहेत 9. आयोजकांचं देखील लक्ष लागलंय की कोणती टीम मैदानावरती जिंकतीये. त्यानंतर देखील होणार एक मोठा उलटफेर. पहिल्या क्रमांकाचा पारितोषिक कुठे जाणार सातपाटीला की व्यावसायिक फॉर्मॅट मधली टीम आपला दबदबा कायम करणार. बॅटिंग ट्रॅक वरती मैदानावरती येण्यासाठी सज्ज. पालघर टेनिस बॉल क्रिकेट जगतातील अगदी जादूगार उलटफेर करण्यामध्ये माहीर असणारा राकेश पोलार्ड मैदानावरती दाखल होतोय. यस प्रशांत सरांनी आपलं मायक्रोफोन ऑन केलाय. त्यांना काहीतरी म्हणायचं. जिंकायचं म्हटलं तर योग्य त्या वेळेला योग्य त्या पत्ता बाहेर काढणं फार गरजेचं असतं. वेळ चुकून गेली तर हुकमाचं एके सुद्धा वाया जातात. आता आर्या 11 संघाकडे 2 लेफ्ट हँडर आहेत. विनायक भोरी सारखा खेळाडू आणि त्यानंतर राकेश. आता 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. त्यानंतर राकेश मैदानावरती येतोय. कदाचित लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन ठेवलं असतं तर त्याचा फायदा अधिक झाला असता परंतु तो कर्णधाराचा निर्णय होता. यावेळेला कदाचित यातून त्याचा फायदा प्रतिस्पर्धी संघाला झालाय का. एका बाजूला चांगली गोलंदाजी झाली क्वालिटी गोलंदाजी झाली त्यामुळे सातपाटी 2 षटकामध्ये गोलंदाजी झाले ती चांगली झाले. मनापासून या ठिकाणी टाळ्यांचा आवाज होता. एकदा टाळ्यांचा गजर करा. खूप चांगलं क्रिकेट मैदानावरती सातपाटीने केले.
आज ज्यावेळेला सामना या ठिकाणी संपेल त्यावेळेला सातपाटी गावामध्ये हे सर्व खेळाडू जातील तर त्यांच्या पाठीवरती कौतुकाची थाप पडलेली असेल. जरी उपविजेते झाले किंवा अगदी या ठिकाणी चॅम्पियन झाले, दोन्ही गोष्टी त्यांच्यासाठी या ठिकाणी मला वाटतं खूप मोठ्या असतील. कारण त्यांच्यासाठी गमावण्यासारखं काय नाही आहे. जे काय आता इथून घेऊन जाते ते कमावण्यासारखं आहे. सातपाटीने जबरदस्त कामगिरी केली. उपविजेता व्हायचंय कोणाला, अगदी हा देखील प्रश्न आहे ना. सातपाटीनं ज्या अनुषंगानं शंखनाद केलाय, मैदानावरती मुवमेंट त्यांच्या बाजूनं ऑन, बट इथनं या ओव्हर्स मध्ये 15 रन्स येत आहेत. तर मैदानावरती एक चांगल्या स्टेजला येताना आपल्याला ही टीम पाहायला मिळेल. शिवनेरी चषक विराथन नांदगडी पाडाचं आणि या स्पर्धेनं आज टेनिस बॉल क्रिकेट जगताला इतकं सांगितलं, जिसमें उबाल हो ऐसा खून चाहिए, जीत के खातिर ऐसा जुनून चाहिए, या आसमां भी आएगा जमी पर, बस इरादों में बस. शिवनेरी चषक जैसी टूर्नामेंट भरवाने की एक जुनून और जीत चाहिए. आणि आज पूर्ण महाराष्ट्राला दखल घेण्यास विराथन गावाची नांदगडी पाडा नावाची या शिवनेरी चषकानं भाग पाडलं. कारण हा इतिहास जिंकण्याचाच असतो असं काही नाही, पराजयाची देखील इतिहासात नोंद होतं. फक्त इतकंच तुमच्या संघर्षात सातपाटीसारखा दम असला पाहिजे. पण आता तो संघर्ष करायचा मैदानावरती टीम आर्या11 पारगावला. कारण मैदानावरती उभा टेनिस बॉल क्रिकेट जगतातील डावखू राहताचा वन ऑफ द डेंजरस फिनिशर राकेश प्रभू पोलार्डनं फटका मारला समोर लॉंग ऑनला. पोलार्डचे देखील नाही चालणार लाड. सध्या हे सांगताना सातपाटीची गोलंदाजी अगदी मॅच सुरू होण्याआधी ही चर्चा मोतीलाल शाह सरांसोबत आम्ही करत होतो. त्यांनी देखील एक गोष्ट सांगितली, सातपाटी हारेल जिंकेल मला माहित नाही, बट सातपाटीची गोलंदाजी मैदान गाजवेल इतकं नक्की आहे. आणि सध्या ती गोष्ट काळ्या दगडावरची रेग आहे. 4 बॉल मध्ये जर एखादा षटकार येत नाहीये, लेस दॅन रन बॉलचं टार्गेट, आणि समोर भावेश सारखा फलंदाज सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करताना दिसेल, तर मग या मॅच मध्ये वातावरण छत्रपती शिवरायांच्या विचारांवरती काम करणारं हे शिवनेरी ग्रुप आणि त्यांनी भरवलेलं हे शिवनेरी चषक. आणि अगदी आज या शिवनेरी ग्रुपनं देखील इतकं सांगितलं, अभिमानामा शिवरायांचा, संघर्ष करू पण थकणार नाही, परंपरा विराथन गावाची, मॉडेल पण वाकणार नाही. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. अजून 3 बॉल बाकी आहेत. डोंगरावरती आवाज जोरदार, लाईन खराब की चांगली आहे, चांगली आहे, चांगली आहे, चांगली आहे. बॉल चालला सरळ. अंपायरचा सॉफ्ट सिग्नल, फेअर बॉल. राकेश प्रभूचा निर्णय टीव्ही अंपायर कडे जाईल. त्याने केलं चॅलेंज. काही क्षणात निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. थंडी इतकी खतरनाक आहे ना, बट सध्या थंडी उडली आहे आर्या11 पारगावची. जर एखादा षटकार इथनं येत नाहीये, स्कोर फायटिंग टोटल बनणार नाही, सन्मानासाठी लढाई खऱ्या अर्थानं आर्या11 पारगावची मैदानावरती सुरू आहे. काही क्षणात निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. या पाहूयात काय निर्णय येतोय, त्याकडे लक्ष प्रत्येकाचं लागलंय. आणि टीव्ही अंपायरच्या भूमिकेत आहेत शहापूरचे एक लोकप्रिय आणि नामांकित मुन्ना पठाण. पज्जड़ हुए बिना पेड़ों पर कभी नए पत्ते नहीं आते, कठिनाई और संघर्ष सहे बिना अच्छे दिन नहीं आते. आणि आज पोलार्डला मैदानावरती येत्या 3 बॉल मध्ये कमीत कमी 10 करायचे जर हा व्हाईट बॉल तर, आणि जर 2 बॉल बाकी आहेत तर मात्र 10 करायच्यात. डिसिजन आला ऑन फील्ड अंपायरचा होता सॉफ्ट सिग्नल, फेअर बॉल. थर्ड अंपायरनं सांगितलं हा व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन ऍड होईल. 3 बॉल बाकी आहेत, अजून 10 शोधावा लागतील राकेशला. इथे लाईन चांगली आहे, आता जाऊ दिलाय, वेल लेफ्ट केलाय आणि पुन्हा एकदा टीव्ही अंपायर. चला पठाण आता स्क्रीनवरनं बाजूला झाले देखील नाहीयेत आणि लगेचच निर्णय आलाय. चला आपण डायरेक्ट टाकूया डिसिजन ऑन स्क्रीन तुमच्या समोर. आणि हा फेअर बॉल. आता DRS होता तो तुम्ही गमावला. आता ऑनफील्ड अंपायर निर्णयावरती मॅच चालणार. अजूनही 2 बॉलचा खेळ मैदानावरती बाकी आहे. स्कोर कार्ड वरती धावात त्या म्हणजे 13 बॉल शिल्लक आहेत, अजूनही इथनं 2. समोर आपण पाहताय ध्रुव 11 सातपाटी, आर्या11 पारगाव. या 2 टीम मधलं हे बॅटल चांगलं रंगणार यात शंका नाहीये. फटका ऑन साइडला पाठवलाय, बाउंड्री लाईनच्या बाहेर.
चलना पड़ता है अंगारों पर इतिहास रचाने को, बिना ताकत झोंके एक जर्रा भी नहीं हिलता, संघर्ष दिलाता इंसान को मुकाम उसका, बिना मेहनत के कभी कोई फल नहीं मिलता। आणि राकेश पोलार्डनं ठोकला षटकार डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, शिवनेरी चषक आणि हा आलाय भगवा षटकार। 6 धावा, 1 बॉल अजून बाकी आहे, मॅच ऑन। प्रीतम बारीच्या चेहऱ्यावरची स्माइल हरवली होती, परत आली आहे। स्कोर 19, कारण माहिती आता 18 बॉल पेक्षा स्कोर पुढे आहे आणि ही टीम देखील ताकद ठेवते। सेकंड इनिंग मध्ये 18 मधनं 10 बॉल, कीपरच्या हातामध्ये डॉट टाकण्याची। पहिल्या इनिंग मधला शेवटचा बॉल, अंतिम बॉल वरती फिनिश पोलार्ड करणार की वैभव करणार, आणि इथे लाईन चांगली आहे, कीपर बीट, बॉल मागे चाललाय, एक सिंगल झाली आहे पूर्ण। एकदा 7 पाठीसाठी होऊ द्या जोरदार टाळ्या। 3 ओव्हर मध्ये थांबवलं फक्त आणि फक्त 20 या आकड्यावरती विकेट काढले, त्या म्हणजे 2। डाव संपलाय, मैदानावरती पहिला, आता नाहीये पुढचा टॉस, आता नाहीये पुढची अगदी काही प्रोसेस, आता फक्त सत्र रंगणार। मैदानावरती दुसरं, आणि आज मैदानावरती आपण पाहताय 7 पाटीला बनवायच्यात, चॅम्पियन बनण्यासाठी 21 ध्रुव 11ला आणि पारगाव आर्या 11ला थांबवायच्यात आपलं नाव या स्पर्धेमध्ये कोरण्यासाठी, त्या म्हणजे धावा 21। सेकंड इनिंग मैदानावरती काही क्षणात सुरू होईल आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये केला जाईल बदलाव। प्रमोदजी शेडगे सर आणि प्रशांतजी अदवडे सर आपल्या सोबत जोडले जातील। थँक्यू शिखर किणी यांचं मनपूर्वक आभार। पाटील इव्हेंट, अगदी अर्थातच पाटील नेटवर्क लाईव्हचं मनापासून आभार, ज्यांनी स्पर्धा घराघरात पोहोचवली। जेपी पॅनलचं विशेष कौतुक, ज्यांना पारदर्शकता टिकून ठेवली, आणि तमाम विराथन वासियांचं मनपूर्वक आभार। खरं तर कुठेच जाणवलं नाही की आज डोंबिवली ठाणे जिल्हा सोडून आम्ही पालघरमध्ये आलो। एक आपले पण काय असतं, आपुलकी आणि मैत्री काय असतं, खरं तर आज या विराथांना दाखवली। नयन असेल, चेतन असेल, अनिल दादा असेल, त्या सोबतीनं प्रणय असेल, भरपूर सारा मित्र परिवार खरं तर या विराथन गावांना दिला। अनेक साऱ्या आठवणी ज्या हृदयाच्या एका कोपऱ्यामध्ये नेहमीच घर करून राहतील, आणि मी स्वतः म्हणेल की नेक्स्ट इयर एक्साइटमेंट असेल की कधी येतं शिवनेरी चषक आणि कधी यायला मिळेल विराथनला। थँक्यू सो मच ऑल ऑफ यू फॉर लॉट्स ऑफ लव। तुर्ताच मी थांबतो, तुम्ही थांबू नका। पालघरच्या क्रिकेटला माझा मानाचा आणि प्रेमाचा जय शिवराय। आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूया बदलाव, आवाज ऐकूयात। या ठिकाणी प्रशांत अदवडे सर आणि प्रमोदजी शेडगे सरांचा धन्यवाद। असंच खेळत राहा, प्रामाणिकपणे लढत राहा, गाजवत राहा आपापल्या गावासाठी, आपल्या पालघर जिल्ह्यासाठी, आपल्या गावाचं आणि आपल्या संघाचं नाव। बेस्ट ऑफ लक पूर्ण पालघरच्या क्रिकेटला। धन्यवाद। थैंक यू ओमी। वेलकम बैक सभी दर्शकों का, खिलाड़ियों का स्वागत है। और फाइनल का मुकाबला 7 पार्टी की टीम की बात करें तो चैंपियन की तरह खेली है पहले इनिंग में। अब एक बार फिर इनको चैंपियन बनना है। जैसे कि ओमी ने कहा कि अभी कोई टॉस नहीं होगा, लेकिन आज के दिन में बॉस कौन होगा, चैंपियन कौन बनेगा। दोनों प्रारंभिक बल्लेबाज मैदान के अंदर धीरे धीरे जा रहे हैं। आंखों में पानी रखो, ओठों पर चिंगारी रखो, जिंदा रहना है तो तरकीब पे बहुत सारी रखो। राह पत्थर से बढ़कर कुछ नहीं मंजिलें, रास्ते आवाज दे रहे हैं, सफर को जारी रखो, सफर को जारी रखो। बहुत अच्छा प्रदर्शन किया है, और सबसे ज्यादा एंजॉय किसने किया है, सर्वात जास्त एंजॉय कोणी केलंय, कोणी केलंय, 7 पाटी संघानं जास्त एंजॉय केलंय। प्रत्येक क्षण तुम्ही जगलेला, प्रत्येक क्षणाला या ठिकाणी टाळ्यांचा गजर झालेला आहे। यामध्ये दुसऱ्या डावाची सुरुवात होते, तुमचा आवाज या ठिकाणी येणं गरजेचं आहे। सामन्याला सुरुवात होते, अत्यंत महत्त्वाचा सामना जिंकण्याकरता आपण बघितलं तर 18 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता। छत्रपती शिवाजी महाराजांचा गजर आपण करणार आहोत आणि या सामन्याला सुरुवात करणार आहोत। प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावंत, राजाधिराज, योगीराज, श्रीमंत योगी, श्री श्री
छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपति शिवाजी महाराज की। 18 गेंदों का खेल, 21 रनों की जरूरत है। प्रमोद हमारे साथ जुड़े हुए हैं। इससे पहले एक बार फिर बहुत सारी चीजें जिसके ऊपर चर्चा हुई है। एक तरफ अगर देखें तो आर्या 11 पारगांव टीम की अगर बात करें तो इनकी गेंदबाजी कमाल की रही है। वीरेंद्र और भावेश मैदान के अंदर रिक्वायरमेंट 7 का एक एक गेंद बहुत महत्वपूर्ण। फ्लैग स्लिप, एक पॉइंट। तालियां बज रही है, तालियां बज रही है, बजना भी चाहिए। देखिए एक बार फिर वो पहाड़ी से भी आवाज आ रही है। ऑफ टाइम के बाहर गेंद थी और एक रन लिया गया। सिंगल, सिंगल भी कांटे की तरह चुभने वाला है। ये देखिए दर्शक, दीर्घामी दर्शक इंतजार कर रहे हैं, तालियां एक बार फिर बजाते हुए चैंपियन का इंतजार कर रहे हैं। सुंदरी चषक 2024 कौन जीतेगा, इस सवाल का जवाब ढूंढने के लिए आने वाले वो 15-16 गेंदें बहुत महत्वपूर्ण हो गई। प्रज्योत अपनी बॉलिंग मार पर तैयार, सामना करेंगे वीरेंद्र। एक तरफ भावेश है, भावेश ने अपना खाता खोल दिया है। भावेश एक पर, वीरेंद्र ऑन स्ट्राइक। ऑप्टिक में बाहर गेंद थी, पॉइंट के ऊपर से खूबसूरती के साथ खेल दिया। पीछा कर रहे खिलाड़ी, कम से कम 1 रन या 2 रन मुकम्मल करेंगे। सिंगल डबल कांटे की तरफ चुभने वाला है। 7 पार्टी टीम, प्रमोद क्या कहना है, जिस तरह से शुरुआत हुई है, शानदार मुकाबला मैदान के अंदर। 7 पार्टी के दर्शक का काफी संख्या में हमारे साथ जुड़े हुए हैं। हर बार, हर मैच में, हर बॉल में उनकी तालियां आ रही है। 3 रन बगैर किसी नुकसान के। सेन्सेशनल क्रिकेटर यावेळेला आपल्याला पाहायला मिळतोय। मूर्ती लहान आणि कीर्ती महान म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं वीरू, अर्थातच वीरेंद्र बाबरे। ग्रेट बॅटिंग, सुपर अंडरस्टँडिंग कशी असावी याचं प्रात्यक्षिकरण यावेळेला पाहायला मिळतं आणि स्वतःमध्ये आत्मविश्वास कसा असावा हे यावेळेला वीरेंद्र बाबरे दर्शवत असताना नो डाऊट अबाउट इट एक वेगवान मारा करण्यासाठी ओळखला जातो, एक रफ्तार का राजा म्हणून वरोर एक्सप्रेस प्रज्योत अंबेरे। परंतु इथे वीरेंद्र बाबरे दर्शवतोय की सिंगल डबलने मी प्रत्युत्तर देईन आणि हेच दर्शवत असताना खूप चांगला चेंडू होता। टप्पा पडल्यानंतर थोडासा शरीराचा वेध घेणारा हा चेंडू बाउन्स मिळाला। अजूनपर्यंत चांगली खेळपट्टी आपल्याला पाहायला मिळते आणि खऱ्या अर्थानं सकाळच्या सत्रामध्ये सुद्धा एक टूर्नामेंट याच मैदानात आपल्याला पाहायला मिळेल। म्हणजे खेळपट्टी किती सुंदर पद्धतीने आपल्याला पाहायला मिळणार आहे। म्हणजे 7 दिवस ते हा आजचा 8वां दिवस आपल्याला पाहायला मिळतोय। प्रमोद, क्यूरेटर की भी तारीफ होनी चाहिए, जिस तरह से विकेट बनाई गई है और 14 गेंदें 17 रनों की जरूरत। बहुत ही जबरदस्त मुकाबला मैदान के अंदर और शानदार खेल मैदान के अंदर। देखिए कितना दमकम है, ये दमकम है 7 पार्टी का। हवा में गेंद बॉडी लाइन की तरफ जाएगी, चौका या छक्का, बल्लेबाज का इरादा है पक्का। फुल टसन, फुल टसन जो होल्डिंग है उसकी तरफ गेंद चली गई है। अब ये तालियों की आवाज सुनिए, चैंपियन चैंपियन होते हैं। 7 पार्टी की टीम चैंपियन की तरह ही खेली है, 7 पार्टी की टीम चैंपियन की तरह ही। गजब का स्ट्रोक था, भावेश के बल्ले से शानदार छक्का। स्कोर अगर देखें तो रन संख्या 10 रन। प्रज्योत अंबेरे के ऊपर हमला हुआ, कमाल का स्ट्रोक था। गेंदबाजी करने, गेंदबाज अपने बॉलिंग मार पर तैयार। रक्षात्मक तरीके से गेंद को खेल दिया, गली के क्षेत्र में 1 रन लिया गया। सेंसिबल क्रिकेट। प्रमोद, शानदार मैच है। अब 12 गेंदें 10 रनों की जरूरत है। पहले ओवर में बल्लेबाजों ने मेला लूटा, गेंदबाज का दिल टूटा। तोड़फोड़ वाली बल्लेबाजी मैदान के अंदर। और 7 पार्टी, अगर बल्लेबाजी भावेश की अच्छी लगी है तो जोरदार तालियों की आवाज आनी चाहिए। क्या बात आहे। आणि 1 रन घेत अनिल घरत त्यांची बरोबरी सदली गेले। 102 धावा या सिरीज मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। एकदा जोरदार टाळ्या भावेशसाठी। 102 आणि जबरदस्त यावेळेला आपण पाहतायत एक आक्रमकतेची खूप चांगली खेळी पाहायला मिळते। सुपर बॅटिंग एका साइडला, हे विसरून चालणार नाहीये प्रशांतजी की एका साइडला एक गाव एक फॉर्मॅट आणि एका साइडला पालघर जिल्ह्याचे स्टार या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। म्हणजेच आतापर्यंत 7 पाटी संघाने खूप चांगला खेळ दर्शवलाय। एक गाव एक फॉर्मॅट मधून 12 बॉल आणि 10 धावा। काय जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना 7 पाटीकरांनी आज दाखवलंय पुन्हा एकदा की आम्ही चांगलं मात्र लढू शकतो। आणि इथे भावेश दर्शवत असताना, वीरू दर्शवत असताना की रडायचं नाही तर लढायचं। निश्चितच यावेळेला आपण बघितलं तर 7 पाटीचे खेळाडू ज्या पद्धतीने गोलंदाजी आणि बॅटिंग त्यांनी केले, कमालीची बॅटिंग आणि तेवढं चांगलं समर्थन आहे।
मैदानावरती एक चांगली कामगिरी होते, त्याचं समर्थन या ठिकाणी आपण पाहतोय सातपाटीच्या सर्व समर्थकांनी दिलेलं आहे. म्हणजे मैदानात खेळाडूने आणला युद्धाचा आव, चांगलाच रंगलाय दुसरा डाव आणि या ठिकाणी हा सामना पाहण्याकरता रोमहर्षक सामना पाहण्याकरता उभा टाकला अख्खा गाव. आता या स्पर्धेवरती कोण करणार आपलं नाव, कोण करणार आपलं नाव, सातपाटी की आर्या 11 पारगाव. टप्पापर्यंत चेंडू उसळी घेतोय, गतीचा वापर केला गेलाय, एक धाव आरामात पूर्ण होते का. निश्चितच यावेळेला जिंकण्यासाठी 11 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. सामना अत्यंत महत्वाचा आहे. सामना कोण जिंकणार यावेळेला, आर्या 11 पारगाव की ध्रुव 11 सातपाटी. काय या ठिकाणी पुन्हा एकदा उत्कंठाशी गेले पोहोचले. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये 11 बॉल आणि 9 धावा. शिवनेरी चषक 2024 आणि अगदी शेवटच्या सत्रामध्ये आपण येऊन टिपलो गेले. स्वप्न होतं आयोजकांचं, ते स्वप्न पूर्णत्वास नेणारी ही स्पर्धा पाहायला मिळते. गुड डिलिव्हरी सरप्राईज करणारा हा चेंडू होता विरूला. ही ताकद बनली गेली अक्षय गरजची. 10 बॉल आणि 9 धावा. संपूर्ण आयोजकांनी घेतलेली मेहनत, आज रात्रंदिवस मेहनत घेऊन हे स्वप्न पूर्णत्वास नेलं आणि आज कुछ मुकाबला गेंदबाजी का गेंदबाज अपने बॉलिंग पर तैयार. हवा में गेंद है और थोड़ा सा दूर गेंद है, गेंद से खिलाड़ी बहुत दूर. एक रन मुकम्मल किया, दूसरे के लिए पलट गए. चीते की दौड़ लगाते हुए दोनों खिलाड़ी. वाह भाई वाह, जो होती है चाह वह मिलती है राह. कमाल कर रहे भावेश और वीरेंद्र, कमाल की एक बार फिर मैदान के अंदर रनिंग बिटवीन द विकेट. अब अक्षय जिनके ऊपर हमला हो रहा है. 9 गेंदों में 7 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए. फाइनल का मैच, चैंपियन कौन बनेगा. क्रिकेट का खेल अगर जंगल है तो जंगल का शेर कौन है, इसका पता आज चलने वाला है. या सातपाटी या तो एक बार फिर आर्या 11 पारगाव. आता बाकी काही सुचत नाही. सातपाटी. अक्षय अपने बॉलिंग मार्फत तैयार है. वीरेंद्र स्वीप करना चाह रहे थे, गेंद पन्नी के ऊपर नहीं आई है. काफी ऑफ टाइम के बाहर जाके खेलने की कोशिश. राकेश प्रभु ने गेंद को विकेट के पीछे गैदर किया है. 8 गेंदे और 7 रनों की जरूरत है. अभी भी मॅच खत्म नाही आहे. मला वाटतं अजूनही शर्यत संपलेली नाहीये, कारण मी अजून जिंकलेलं नाहीये. शर्यत संपलेली नाहीये, सामना संपलेला नाही. रंगत या ठिकाणी आपल्याला पाहायला होते. 8 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. डेफिनेटली 8 बॉल 7 धावेची गरज. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, कॉटन बॉलची संधी, परंतु त्या अगोदर दोन्ही क्षेत्ररक्षक राकेश प्रभू पोलाड अक्षय गरजकडे पाहत राहिले आणि पाहता पाहता मध्यंतर चेंडू पडला आणि इथे आपण पाहतायत विरूला मिळाली 1 धाव. 7 बॉल आणि 6 धावा. आज पुन्हा एकदा इतिहास रचला जाईल. जसं रॉकी ग्रुप चषकाला आपण पाहिलं होतं, इतिहास रचला. एक गाव एक फॉर्मॅट श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कुपरी संघाने पराभूत केलं गेलं होतं. भिवंडीचे प्लेयर आपल्याला पाहायला मिळाला, भिवंडीचा संघ होता. आणि इथे मात्र आता काय रेकॉर्ड घडेल का. शिवनेरी चषक, शिवनेरी ग्रुप प्रेझेंट आपण पाहतायत. विराथन बुद्रुक नांदगडी पाडा 2024. अतिशय सुंदर सोहळा, प्रत्येकाला वेळ लावलाय या स्पर्धेने आणि आज प्रत्येकाच्या मनात आणि कणाकणात यावेळेला राज्य करणारी ही स्पर्धा पाहायला मिळते. ऑन साइडला खेळला पंकज पाटील. पालन हाईटचा परिपूर्ण उपयोग करत असताना भावेश 9 वर बाद झाला 5 बॉलच्या माध्यमातून. आता इथे बॉल आहे तुमच्याकडे 6 आणि 6 बॉल मध्ये 6 धावा. फक्त म्हणून चालणार नाहीये प्रशांतजी. अगदी बरोबर. यावेळेला सामना तर रंगात आलेला आहे. दुसऱ्या बाजूला आपण बघू शकता सातपाटीच्या या ठिकाणी ढगाटमध्ये टाळ्यांचा गजर होत होता, तो थोडा थांबलाय. त्याच्या कारणे विकेट या ठिकाणी मिळाले. 6 चेंडू 6 धावांची आवश्यकता. सामना इथे पुन्हा एकदा रंगात आलाय आणि शेवटचा सामना आपण या ठिकाणी बघतोय. शिवनेरी चषक 2024 आणि थंडी इतकी वाढली, एवढी थंडी वाढली की टेम्परेचर मला वाटतं 15च्या खाली आले. 15च्या खाली आले. सकाळचा सत्र असं यावेळेला आपल्याला बघायला मिळते. आणि 6 चेंडू 6 धावांची आवश्यकता. वीरेंद्र 6 वरती. दिवेश नवीन बॅटर मैदानावरती. अक्षयच्या षटकामध्ये फक्त 4 धावा आल्यात. अफलातून गोलंदाजी केले आणि मैदानावरती गोलंदाजी मार्कवरती आपण पाहू शकता आता प्रीतम बारी, मयूर आणि प्रीतम बारी यांच्यामध्ये चर्चा. बाकी खेळाडू आपल्या जागेवरती आहेत. अक्षयने चांगली गोलंदाजी केले. सामना अत्यंत महत्वाचा दोन्ही संघांसाठी. फायनलचा मॅच अर्थात अंतिम महासंग्रामध्ये कोण यावेळेला बाजी मारून जाणार, त्यासाठी अत्यंत महत्वाचा सामना असेल.
जिंकण्यासाठी दोन्ही संघांनी फुगलं रणशिंग. संघर्षमय महासंग्रामामध्ये घामाने भिजलं अंग, हिमतीने लढण्याचा प्रत्येकाने मनाशी बांधलाय चंग. उत्सुकता पोचली शिगेला, सामन्याला चाललाय नवा रंग. ही अनोखी लढत पाहण्यासाठी प्रेक्षकही झाले दंग. कोणाचं होणार स्वप्न साकार, कोणाचा रंगाचा होणार भंग. यावेळेला क्रिकेटच्या या खेळामध्ये निश्चितच प्रेक्षक झाले दंग. काय यावेळेला सामना रंगलाय. 6 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. राईट आर्म ओव्हर द विकेट. कोलवर टप्प्याचा चेंडू आहे आणि आता फलंदाजाला पडले भूल, दांडी झाले गोल. गोलंदाजी पॉवरफुल. शेवटचा सामना इथे रंगलेला आहे. प्रेक्षक या ठिकाणी हा सामना पाहण्याकरता आलेत. आणि काय यावेळेला चेंडू होता, ड्रीम बॉल. खूप चांगला चेंडू होता. यॉर्कर ज्याला म्हटलं जातं, ते कॅन्सर टाईपचा चेंडू आपण पाहतायत आणि स्लो पॉइझन म्हणून या चेंडूला ओळखलं जातं. या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये जो हळूहळू चढत जातो आणि तो स्लो पॉइझनचा चेंडू आपण पाहू शकतायत. 5 बॉल आणि 6 धावा. प्रीतम बारी यासाठीच ओळखला जातो. आउट ऑफ इंडिया जाऊन आपल्या नावाचा डंका वाजवणारा तडियाळ गावातील खेळाडू, परंतु एका साईडला जबरदस्त विरूने स्टार्ट करून दिली आणि इथे 7 बॉल 6 धावांची खेळी करत असताना क्लीन बोल्ड च्या माध्यमातून फलंदाज बाद झाला. 5 बॉल आणि 6 धावा. अभिजित तरे जे उपसरपंच आहे सातपाडी गावातील, परंतु क्रिकेटवरचा जिव्हाळा हा सातत्याने जपताना पाहायला मिळत आहेत. खऱ्या अर्थानं हे व्यासपीठ जे मिळालं ते शिवनेरी चषकाच्या आयोजकांच्या माध्यमातून. तर मी सातपाडीकरांना आणि संपूर्ण प्रेक्षक वर्गांना विनंती करेन की आपण आयोजकांसाठी एकदा जोरदार टाळ्या आपल्याकडून यायलाच हव्यात. डोंगरावरचे जे प्रेक्षक आहेत त्यांचं पण इंजिन गरम आहे. आमच्या समोरचे प्रेक्षक आहेत त्यांचंही इंजिन गरम आहे. सामना रंगलेला आहे. 15 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 5 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. एवढी थंडी पडली तरी सुद्धा बघा काय उत्साह आहे, काय प्रचंड उत्साह है. एक बहुत अच्छा मुकाबला. गेंदबाजी करने का प्रीतम अपने बॉलिंग मार्ग पर तैयार. सामना करेंगे अभिजीत. इंपॉर्टेंट मैच दोनों टीमों के लिए. 5 गेंदे, 6 रनों की जरूरत है. और बढ़िया गेंदबाजी, बहुत अच्छी गेंदबाजी. थ्रो किया गया है, रन तो आपको नहीं मिलेगा, लेकिन जबरदस्त मुकाबला मैदान के अंदर चल रहा है. हर दिन आता है, हर दिन जाता है. मैदान में वही हो जो सबका दिल चाहता है. प्रमोद, पैसा वसूल मैच मैदान के अंदर चल रहा है. 4 गेंदे और 6 रनों की जरूरत. डेफिनेटली पैसा वसूल मॅच. 4 बॉल 6 धावा. 5 वाजून 20 मिनिटे झाले तरी सुद्धा प्रेक्षक वर्ग या मॅचचा मन मुराद आनंद घेत असताना पाहायला मिळतात. या मॅचला परिपूर्ण आपण पाहताय 300 जण जवळजवळ त्यांची झोप सुद्धा पूर्ण झाले आणि पुन्हा एकदा मोबाईल त्यांनी ऑन केलाय, परंतु एकच लाईव्ह दिसेल तो म्हणजे पाटील नेटवर्क. 4 गेंदे 6 रनों की जरूरत है. कांटे की टक्कर मैदान के अंदर. प्रीतम बारी अपने बॉलिंग मार्ग पर तैयार. सामना करेंगे अभिजीत. ये बहुत महत्वपूर्ण गेंद. ओह, स्विंग एंड मिस. वेल वेल वेल, क्या चल रहा है खेल इस वक्त. अगर देखे तो प्रीतम बारी, बहुत बढ़िया गेंदबाजी. ये तीसरी अच्छी गेंद है. दबाव बिल्कुल बल्लेबाजों के ऊपर बढ़ता हुआ. लेग ब्रेक गेंद थी, बल्लेबाज ज्यादा नहीं समझ पाए, इसीलिए ये शारजा में चले गए थे. अब प्रमोद की बात करें तो इस वक्त 3 गेंदे और 6 रनों की जरूरत है. और इतना एक बार फिर जाड़ा मैदान के अंदर है, उसके बावजूद मैच देखिए कमाल का चल रहा है. कमाल का मुकाबला मैदान के अंदर. जबरदस्त या वेळेला अप्रतिम रफ अँड टफ हाय व्होल्टेज मॅच. प्रीतम बारी समोर आपण पाहतायत, ज्यांनी भल्या भल्या मात्र फलंदाजांची डाळ शिजून दिलेली नाहीये. तोच खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. ॲज अ ऑलराऊंडर कसा असावा याचा प्रात्यक्षिकरण दाखवत असताना 3 बॉल 6. पुन्हा एकदा फलंदाज अभिजित तरे. यावेळेला फुलटॉस बॉल होता, व्यवस्थित कन्वर्ट होऊ शकला नाही. क्लीन बोल्डच्या माध्यमातून फलंदाज बाद. मयूर मर्देचे हात डोक्यावर गेलेत. इथे जर षटकार आला असता, कनेक्ट झाला असता व्यवस्थित, तर चेंडू आउट ऑफ द पार्क गेला असता. पहा, आपण रिप्ले पाहू शकतायत. परंतु अभिजित तरे थोडेसे पस्तावा, जरूर पश्चाताप त्यांना सोसावा लागेल. फुलटॉस बॉल होता, व्यवस्थित कन्वर्ट करायला हवा होता. अगोदर शफल झाले होते आणि प्रीतम बारीने सांगितलं असेल थँक्यू व्हेरी मच. पहा, त्याच्या चेहऱ्यावर स्माइल सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे इथे खेळ खल्लास होण्याची दाट शक्यता वर्तवली जात होती, परंतु इथे 2 बॉल 6 धावा. एक मोठा पटका प्रमोद. तर सामन्याचं चित्र पुन्हा एकदा बदलेल आणि इथे जो आता आपण समोर सन्नाटा बघतोय त्यामध्ये टाळ्यांचा गजर सुरू होईल. परंतु आता या मॅच मध्ये प्रीतम बारीनं जान टाकले. काय यावेळेला गोलंदाजी केले. पराभव लागतो सर्वांच्या जिवारी. जिंकण्यासाठी धडपड सारी. शिवनेरी चषक 2024 जिंकण्याची झाली तयारी. पाहूया कोण पडते कोणावर भारी.
एक तेरी एक मेरी या क्रिकेटच्या खेळाची तराजणारी आणि या सामन्यामध्ये आपण बघितलं तर निश्चितच प्रीतम बारी ठरतोय सर्वांवरती भारी. अप्रतिम केले गोलंदाजी. पुन्हा एकदा सामन्यामध्ये रंग चढलाय. उत्कंठ शिगेला पोचलेली आहे. 2 चेंडू 6 धावांची आवश्यकता. प्रीतम पुन्हा एकदा सज्ज असेल. काय सामना रंगलाय, काय सामना रंगलाय. अत्यंत महत्वाचा मॅच. नवीन बॅटर सिद्धार्थ स्वतःला सिद्ध करण्याकरता मैदानावरती. दिवेश एका बाजूला आहे. दोघांचाही अजून भोपळा फुटलेला नाहीये, परंतु 1 धाव 2 धावा येतील तेवढं करणं गरजेचं आहे. प्रीतम बारी पुन्हा एकदा सज्ज असेल. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. एक फ्लॅग स्त्री पद क्षेत्ररक्षक आहे. दोन्ही माथावर संघ मैदानावरती. एका बाजूला इतिहास रडण्याची संधी आहे ध्रुव 11 सात पाटीला, तर दुसऱ्या बाजूला एक व्यावसायिक संघ मैदानावरती आहे आर्या 11 पारगाव. चौकार षटकारांची करून आतषबाजी. आम्ही करू खोऱ्याने धाबा. तर गोलंदाज म्हणतायत अचूक नियंत्रित गोलंदाजी करून आम्ही घेऊ विकेट. गाणे गाऊ सूर नवा ध्यास नवा. यावेळेला आपले सर्व प्रेक्षक काय म्हणतात, क्षणाक्षणाला वाढू दे उत्कंठा. आम्हाला प्रत्येक क्षण खास हवा, सूर नवा ध्यास नवा. आपण पाहतोय शिवनेरी चषक 2024च्या 4थ्या पर्वाचा खेळ. काय सामना रंगलाय. उर्वरित 2 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. प्रीतम सज्ज असेल. सामोरं जाईल सिद्धार्थ. दिवेश नॉन स्ट्रायकर एंडवरती. रंगतदार रोमहर्षक उत्कंठवर्धक सामना मैदानावर. ओ टप्पा पडल्यानंतर चेंडू या मला उसळी घेतोय. शॉर्ट सिलेक्शन चांगलं नव्हतं. शेवटचा 1 चेंडू प्रमोद शिल्लेक आहे आणि सामन्याचं चित्र बदललंय. सामन्याचा रंग बदललाय. राजकारण आणि सरडा जशा पद्धतीने रंग बदलतो तशा पद्धत. लेग ब्रेक चेंडू होता. लेग ब्रेक चेंडू. 1 चेंडू आणि जिंकण्याकरता आता 5 धावांची आवश्यकता. जर चौकार आला तर सुपर ओव्हर आपल्याला बघायला मिळेल. निश्चित स्वरूपात 1 बॉल आणि 5 धावेची आवश्यकता. चौकार आला तर इथे सुपर ओव्हर बघायला मिळेल. परंतु पाहायचं आहे कशा पद्धतीने ध्रुव 11 सातपाडी संघ या ठिकाणी दिवेश 5 बॉल त्याच्या डोळ्यासमोर नाट्यमय थरार पाहत राहिला. आणि खास करून प्रशांतजी जर आपण पाहिलं तर इथे वेट अँड वॉच करून खेळले नाहीत. थोडंसं भयभीत होऊन खेळले आणि त्याचा मात्र यावेळेला नतीजा आपल्याला पाहायला मिळतोय. सिंगल डबलला विसरले होते. क्रिकेटमधील बेसिक काय आहे याचं भान राहिलं नाही आणि आता शेवटच्या मोमेंटला 1 बॉल 5 धावेची गरज ही आपल्याला पाहायला मिळते. बिल्कुल. एक बात पे जो पहले ओवर में स्टार्ट जो जिस तरह से आया था रन बने थे उसके बाद में अगर देखे तो थोड़ा मुझे लगा कि जो कॉन्फिडेंस है ना वो किसी भी खेल में जान डालता है. ओवर कॉन्फिडेंस है ना वो जान लेता है. क्या सुपर ओवर होगा या एक बार फिर ध्रुव 11 सात पार्टी जीतने वाली है या इस मुकाबले में आर्या 11 पारगाव ये मुकाबला जीतने वाले. शिवनेरी चषक 2024 कौन जीतेगा ये मुकाबला. बल्लेबाज तैयार. बल्लेबाजी करने के लिए दिवेश. सामना करेंगे प्रीतम बारी का. आखिरी गेंद शेष है. हीरो बनने का मौका. क्या सुपर से ऊपर वाला मैच देखने का मौका मिलेगा और फिलहाल हीरो बनने का मौका फिलहाल अब देखिए थर्ड मैन पर खिलाड़ी. थर्ड मैन पर खिलाड़ी बॉन्ड के तरफ चले गया. पॉइंट का खिलाड़ी दायरे के अंदर कवर पर खिलाड़ी है और मयूर 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 निराश है. मयूर निराश है. प्रीतम बारी बोल रहे मैं सही हूं. राकेश ने कहा भाई आपको पीछे जाना है. दिल की धडकने बहुत तेज आहे. एकदा टाळ्यांचा गजर करा. सामना कोणी पण जिंकू द्या. क्रिकेटचा खेळ जिंकणार आहे ते. चॅम्पियनचा या ठिकाणी आपण वाट बघतोय. चॅम्पियन कोण बना. प्रमोद पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज सज्ज होतोय. काय सामना. पुन्हा एकदा प्रीतम थांबलाय. प्रीतम थांबलाय. थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक सीमारेषेच्या आतमध्ये आलाय. पॉइंटचा क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती गेलाय. पुन्हा एकदा प्लॅन बदललाय. योजना बदललेली आहे. सर्वजण उभे राहिलेले आहेत. थंडीमध्ये गरम सामना. थंडीमध्ये गरम सामना. कडक सामना मैदानावरती. यावेळी चेंडू तर खेळलाय. चेंडू जातोय स्क्वेअरलेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे. 4 धावा. सुपर ओव्हर. सुपर ओव्हर. चेंडू वरती आलाय चौकार आणि सामना पुन्हा एकदा जिवंत झालाय. सुपर से ऊपर वाला मॅच. ओ हो कमाल का मुकाबला. प्रमोद काय म्हणशील. काय सामना झालाय. ऐतिहासिक सामना मैदानावरती. जबरदस्त असा सामना. मात्र एक फॉर्मॅट सुद्धा सुपर ओव्हर म्हणजे सातपाटीकरांची या वेळेला जेवढी तारीफ करावी तेवढी कमीच आहे. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये. सुपर अप्रतिम. देव पाण्यात ठेवले. सगळ्यांनी देव पाण्यात ठेवलेत. सामना कोण जिंकणार होतं असा सगळ्यांना प्रश्न पडला होता.